नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपला BMSचा राऊंड परत एकदा सुरू झालेला आहे। आता खूप पालकांना हेच वाटत होतं की आपली जी काउन्सिलिंग आहे BMSची ती संपलेली आहे। 2025 ची काउन्सिलिंग पूर्णच दी एंड झाली आहे आणि आता 2026 ची काउन्सिलिंग बद्दल जी आहे ती थोडीफार नोटिसेस किंवा न्यूज यायला लागली आहे, म्हणजे नीट बद्दल न्यूज यायला लागली आहे। म्हणजे ही जी काउन्सिलिंग आहे 2025 ची याला पूर्ण फुल स्टॉप लागलेला आहे असं खूप पालकांना वाटत होतं पण अजूनपर्यंत आपल्याला क्वालिफाईंग क्रायटेरियाची तरी कोणतीच न्यूज आली नाही आहे। पण आपला जो स्टे वॅकन्सी राऊंड 5 आहे त्याची नोटीस आपल्याला आलेली आहे आणि त्याच्या नोटीसबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आजची आपली तारीख आपल्याला दिसते की 16 तारीख आहे आणि इथं ही जी नोटीसची डेट आहे ही पण 16/1/2026 म्हणजे आजच ही नोटीस जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। जर तुम्ही CET सेलला त्या वेबसाईटला जर चेक केलं असेल तर नोटीस नंबर 41 मध्ये तुम्हाला दिसत असेल की स्टे वॅकन्सी राऊंड 5 आयुष काउन्सिलिंगसाठी ही जी नोटीस आहे आलेली आहे। शेड्यूल फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 5 फॉर BMS BHMS BUMS कोर्सेस, म्हणजे कोणासाठी तर फक्त ग्रुप B साठी ही जी नोटीस आहे ही आहे। आता याच्यात त्यांनी काय म्हटलंय, कोणते डेट्स इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे तर डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स, म्हणजे आपलं सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 5चं, तर ते 16 तारखेला आपल्याला दिसेल की 16 तारखेला आपल्याला आपल्या वेबसाईटला म्हणजे CET सेललाच जे सीट मॅट्रिक्स लीगली येत असतं तसं आपल्याला राऊंड 5 साठी पण दिसणार आहे। ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग म्हणजे आपल्याला चॉईस फिलिंग कधी करायची आहे तर 17 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत आपल्याला 2 दिवस दिले गेले की तुम्ही 17 आणि 18 तारखेला जी चॉईस फिलिंग आहे ती करू शकतात। पण एक त्यांनी नोटीस दिलेली आहे, ब्रॅकेटमध्ये त्यांनी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे की जे तुम्ही प्रीवियस राऊंड्समध्ये किंवा प्रीवियस स्टे वॅकन्सी राऊंड्समध्ये चॉईसेस जर फिल केले असतील तर ते आता गृहीत धरले जाणार नाही, ते नल आणि वॉइड आहे, म्हणजे ते आता कॅन्सल केले गेलेत। जर तुम्ही परत या राऊंडला पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग जी आहे ती करावं लागेल किंवा परत नव्यापासून 1 नंबरपासून तुम्हाला परत चॉईस फिलिंग करावं लागेल आणि तुम्हाला जेवढे कॉलेजेस पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकतात। आता आपल्याला एक्झॅक्टली ही नोटीस का आली आहे हा खूप मोठा प्रश्न पालकांच्या मनात आहे। तर आपले जे कॉलेजेस आहे ते नवीन ॲड झालेले आहे तर ते आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये समजतीलच। जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की कोणते कॉलेजेस नवीन ॲड झाले, तर त्या कॉलेजेससाठी राऊंड्स घेणं महत्त्वाचं आहे। आणि अजून पण मुलांना आशा आहे की त्यांचा नंबर जो आहे तो या राऊंडला लागूनच जाईल, कारण स्टे वॅकन्सी राऊंड 5 आहे। 5 मध्ये आपल्याला नवीन कॉलेजेस जर दिसत असेल तर त्याच्यामध्ये मुलांचा नंबर लागू शकतो, कट ऑफ थोडाफार कमी येऊ शकतो, जास्त चान्सेस आपल्याला दिसत नाहीये। जर तुम्ही म्हणाल की 5-10 मार्कांनी कट ऑफ कमी येईल का, तर नाही, किमान 1-2 मार्कांनी जो कट ऑफ आहे तो कमी येऊ शकतो। सिलेक्शन लिस्ट डिक्लेरेशन कधी होईल, म्हणजे मुलं सिलेक्ट कधी होतील तर 19 तारखेला जी सिलेक्शन लिस्ट आहे ती येऊन जाईल, म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे की तुम्ही सिलेक्ट झालेले आहात का, तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय का की नाही अलॉट झाले, ते सर्व आपल्याला 19 तारखेला समजून जाईल। तुम्हाला फिजिकल जॉईनिंग कधी करायची आहे, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे। जी फीज आहे ती बाय DD किंवा तुम्ही चेक देऊ शकतात, पण चेकला तुम्हाला नंतर रिप्लेस करावं लागेल बाय DD जेव्हा वर्किंग डेज राहील तेव्हा। तर ते 20 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत करायचं आहे, म्हणजे तुम्हाला 3 दिवस दिले गेले की 3 दिवसात तुम्ही तुमची ॲडमिशन जी आहे ती फायनल करू शकतात। कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन फॉर BMS BHMS, म्हणजे आपली जी कट ऑफ डेट आहे ती कधी येईल ॲडमिशनसाठी तर ती 23 तारखेला। अजून पण आपल्याला त्यांनी एक आशा लावली आहे की आपला जो कट ऑफ आहे तो कमी होईल BMS BHMS साठी, तो कधी होईल तर 23 तारखेपर्यंत आपण अजून वाट बघूया। ही जी तारीख आहे ही खूप पोस्टपोन्ड होत चालली आहे। आधी त्यांनी दिली होती काहीतरी 1 तारीख, मग त्याची केली 15 तारीख, आता ही केली 23 तारीख, म्हणजे आतापर्यंत 3-4 वेळेस ही जी डेट आहे ही पोस्टपोन्ड होत गेलेली आहे। आणि आता आपल्याला जी तारीख भेटली आहे ती 23 जानेवारी 2026, त्या तारखेला आपल्याला जो कट ऑफ आहे तो कमी होताना दिसू शकतो किंवा अजून डेट पोस्टपोन्ड होऊ शकते। दॅट डिपेंड्स ऑन नीट काउन्सिलिंग, म्हणजे हे जे सेंट्रल काउन्सिल आहे ते कसं काउन्सिल करत आहे त्यांच्यावर हे डिपेंड करतं की ते आता काय डेट ठेवत आहे। आणि जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर ते पण तुम्ही विचारू शकतात। आपण एकदा इन्स्ट्रक्शन्स पण डिस्कस करून घेऊयात, कारण आपल्याला हे इन्स्ट्रक्शन्स बघणं गरजेचं आहे, कारण राऊंड 5 आहे। राऊंड 5 मध्ये जर तुम्हाला सीट भेटतंय तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे का, तुम्हाला किती फीस भरावं लागणार आहे, पेनल्टी आहे का, हे सर्व दिलेलं आहे का ते आपण बघून घेऊयात, कारण इन्स्ट्रक्शन्स आपल्याला खूप महत्त्वाचे राहतात। Candidates allotted a seat in cap round 4 and stay vacancy rounds are not eligible to participate in this online stay vacancy round. खूप महत्त्वाचं रूल, जर तुम्हाला कॅप राऊंड 4 मध्ये किंवा कोणत्या पण स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये जर सीट भेटली असेल तर तुम्ही आता एलिजिबल नाही आहात। तुम्हाला जर आता कॅप राऊंड 5 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही आता एलिजिबल नाहीये, तुम्ही ते करू शकत नाही। फक्त कोण मुलं करू शकतात, ज्यांना आतापर्यंत कोणतीच सीट भेटलेली नाहीये अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन ब्राउचर। जर तुम्ही ते डिटेलमध्ये वाचलं असेल तर मी हे रूल तुम्हाला आधीच माझ्या जे अर्लियर व्हिडिओज होते त्याच्यामध्येच हे सर्व जे आहे ते क्लिअर केलेलं होतं आणि माझे जे ऑलरेडी फॉलो करत असतील व्हिडिओ त्यांना हे सर्व माहितीच असेल।
Candidates allotted a seat in Cap Round 3 and subsequent rounds of All India Counselling conducted by MCC and AACCC and admitted candidates of All India quota will not be considered for allotment in this round. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना MCCच्या थर्ड राऊंडमध्ये किंवा AACCCच्या थर्ड राऊंडमध्ये सीट भेटलं असेल तर ते पण विद्यार्थी अलाउड नाही आहे, एलिजिबल नाही आहे या राऊंडमध्ये. खूप महत्त्वाची गोष्ट. अगेन आता माझ्यापर्यंत खूप विद्यार्थी पोहोचले, खूप त्यांचे पालक पोहोचले. ते म्हणतात की आम्ही काउन्सिलर्सला कॉन्टॅक्ट केला किंवा आम्ही काउन्सिलर्सला विचारलं तर ते आम्हाला सांगताय की तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि तुम्हाला कॉलेज भेटेल असं ते म्हणताय. पण मी तुम्हाला परत एकदा सांगेल की तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणत्या काउन्सिलरवर ट्रस्ट करायचा आहे. तुम्हाला 10-12 काउन्सिलर तुमच्या आजूबाजूला दिसतील, पण ते खरंच काउन्सिलर आहे का, की ते एजंट लोक आहे ते पण एकदा बघा, की ते फक्त पैसे खायचे कामं करताय हे पण एकदा बघा. कारण काही लोकांना फक्त तुमची काउन्सिलिंग घ्यायची राहते किंवा तुमच्याकडनं फक्त पैसे घ्यायचे राहतात, बाकी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात की तुमचा नंबर MCC किंवा AACCCमध्ये लागलेला असून तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. मी हा जो रूल आहे हा तुम्हाला फर्स्ट राऊंडपासून म्हणजे AACCCच्या थर्ड राऊंडपासून कंटिन्यू आतापर्यंत सांगत येते, कारण तुम्हाला ते समजायला हवं की आता आपला कोणता चान्स नाही आहे. जर तुम्ही AACCCचं सीट घेतलं असेल तर वेल अँड गुड, पण जर तुम्ही सोडलं असेल तर तुम्ही आता स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण पार्टिसिपेट करू शकत नाही. It's mandatory to join the allotted seat online STEM vacancy round 5. Hence, candidates should fill only those preference choices for which they are ready to take admission if allotted. जर तुम्हाला सीट भेटत आहे, जर तुम्ही चॉईस फिलिंग करताय, जर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म फिलिंग करताय आणि जर तुम्हाला ह्या प्रेफरन्समध्ये जर सीट भेटत आहे किंवा जर तुम्हाला कोणतं तरी कॉलेज अलॉट होत आहे तर तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. तुम्हाला कॉलेज घेणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही ती ॲडमिशन कॅन्सल करू शकत नाही. तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला कॉलेज अलॉट होत असेल तर. नंतरचा पॉईंट आहे आपला, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हेरीफाय अँड असर्टन द फी स्ट्रक्चर फ्रॉम द कॉलेज वेबसाईट ऑर फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी वेबसाईट बिफोर फिलिंग द प्रेफरन्स ऑर चॉईसेस. आता खूप विद्यार्थी, खूप पालकांचे हे डाऊट्स असतात की आम्ही जेव्हा कॉलेजपर्यंत जातो तेव्हा ते आम्हाला काहीतरी वेगळंच फी स्ट्रक्चर सांगतात किंवा ते आमची फसवणूक करतात, तर लास्ट राऊंड आहे का म्हणून ते फसवणूक करताय का, असे खूप सारे क्वेश्चन्स पालकांच्या मनात असतात. तर हो, असं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे की जे कॉलेजवाले लोक आहे किंवा जे कॉलेजवाले वेल लीगल ऑफिसर्स आहेत ते जास्त फीज मागणी करत आहेत पॅरेंट्सकडनं. पण तुम्ही जेव्हा जात असणार कॉलेजला तेव्हा जी रेग्युलर फीज आहे ती बघून चला, फी स्ट्रक्चर बघून चला कॉलेजचं. आणि मेन म्हणजे जर फी स्ट्रक्चर दिलं नसेल तर FRA नावाची म्हणजे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी नावाची वेबसाईट आहे, तिथं तुम्ही महाराष्ट्राच्या कॉलेजेसचे फीज बघा, जे की मी ऑलरेडी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. पूर्ण मी वेबसाईट ओपन करून तुम्हाला डिटेल व्हिडिओ तिच्यावर बनवलेला आहे, तुम्ही तिथं पण बघू शकतात. जर तुम्हाला माहीत नसेल तर पूर्ण ते वेबसाईटवर सर्व काढून घ्या. तिथं असं पण म्हटलं आहे की जर कोणतं कॉलेज जास्त फीजची मागणी करत असेल तर तुम्ही FRA ला कंप्लेंट करू शकतात. तर हे फक्त प्रिंट काढून घेऊन जा कॉलेजवाल्यांना, ते काही जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट करणार नाही. जेवढी फीज आहे तेवढी ते अलाव करतील. It is responsibility of candidates to submit all original documents and necessary fees in the form of DD at the time of admission. Fees can be paid by check only in holidays to be replaced by DD on next morning days. आता ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही कॅन्डिडेट्सची आहे की त्यांनी पूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते कॉलेजमध्ये सबमिट केले पाहिजे, प्लस जी नेसेसरी फीज आहे ती DD फॉर्ममध्येच दिली पाहिजे. जर तुम्ही हॉलिडेजला जात आहात कॉलेजला ॲडमिशन घ्यायला किंवा काहीतरी नॅशनल हॉलिडेज त्या दिवसाला येतोय तर तुम्हाला चेक अलाउड केलं जाईल, पण तुम्हाला तो चेक पण DDने रिप्लेस करावा लागेल जेव्हा कोणता नेक्स्ट वर्किंग डे राहील तेव्हा. तर ह्या ज्या गोष्टी या सर्व तुम्हाला लक्षात घेऊन चालायचं आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज पडली तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. प्लस तुम्हाला जर काही पण डाऊट राहिला तर आमचा जो नंबर आहे तो सर्वांसाठी ओपन आहे. असं नाही की फक्त आम्ही काउन्सिलर्ससाठीच किंवा ज्या स्टुडंट्सने आमची काउन्सिलिंग घेतली त्यांच्यासाठी ओपन ठेवला आहे. तर फक्त जे स्टुडंट्स ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच डाऊट्स आहे ते आम्हाला मेसेज करू शकतात त्या व्हॉट्सअप नंबरला. प्लस मी माझ्या जे पिंड कमेंट्स आहे तिथं व्हॉट्सअप चॅनलची लिंक टाकलेली आहे. इतर काउन्सिलर्स प्लीज जर व्हिडिओ बघत असतील तर तो मला नाही वाटत तुम्ही तो जो ग्रुप आहे तो जॉईन केला पाहिजे. कारण असं खूप वेळ झालं आहे की माझ्या स्टुडंट्सला दुसऱ्या काउन्सिलर्सकडनं मेसेजेस गेलेले आहे आणि त्यांना फीस पण दिली आहे. म्हणजे असे मेसेज जातात की तुम्हाला कन्फर्म सीट भेटूनच जाईल, MBBS तुम्हाला करायचं आहे का, तर ते कन्फर्म होऊनच जाईल, BMS कन्फर्म होईल. तर असं सर्व फसवणूकमध्ये पडू नका किंवा कोणताच मेसेजला असंच ब्लाइंडली रिप्लाय करू नका.
तुम्हाला जर खरंच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, टाइम टू टाइम अपडेट पाहिजे असेल, तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन टाइमली भेटतील. आणि तुम्ही व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण जॉईन करू शकता. ती सर्वांसाठी ओपन आहे अँड फ्री ऑफ कॉस्ट आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.